नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये भयानक सत्याचा सावली उलगडा करताना आपण पाहणार आहोत. जगन्नाथच्या मदतीने आता डॉक्टर साखरेपर्यंत पोहोचून त्याचा नंबर मिळवून सावली आता कोणता धमाका करते आणि तिलोत्तमा आणि भैरवीच्या भयानक भूतकाळाचा आता सिक्रेट सत्याचा धमाका करून सावली आता प्रेक्षकांनो हे सगळं कशी समोर आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता डॉक्टर साखरे येऊन भैरवीला चेक करत असतात आणि भैरवीला तपासत असताना सगळेजण आता भैरवीपुढे भैरवीसमोर उभे असताना डॉक्टर म्हणतात की अहो, पेशंटला जरा हवा तर येऊ द्या, त्यांना थोडंसं मोकळं सोडा, तुमच्यापैकी फक्त एक जण इथे थांबा, बाकीचे सगळेजण बाहेर जा. त्याच वेळेस इकडे आता सावली डॉक्टर साखरेचा मोबाईल घेऊन त्यामध्ये तिचा नंबर डायल करत असते. तर इकडे आता डॉक्टर साखरे ते बोलताच आता रागाने तारा तिथून निघून जाते. तर सोहम तारा पाठीमागे जातो आणि तिलोत्तमा आता भैरवीकडे बघत म्हणते की मी इथेच थांबते. आणि तेवढ्यात डॉक्टरला त्याच्या मोबाईलची आठवण होत डॉक्टर म्हणतात की माझा मोबाईल कुठे आहे. त्याच वेळेस सावली डचकते. सावली त्याच वेळी डॉक्टरचा मोबाईल बंद करते. इकडे आता सावली भैरवीला म्हणते की भैरवी माई, मी ना आता तुमची काळजी घेते, म्हणजे आता मी बाहेर जाते आणि ताराला समजावते. सावली म्हणते मी त्यांचं मन वळवते, तुम्ही आराम करा. भैरवी म्हणते जा जा, सांग त्या ताराला समजावून सांग सावली. आणि सावली तेथून निघून जाताच आता तिलोत्तमा डॉक्टर साखरेंचा मोबाईल बघते आणि म्हणते की हा बघा तुमचा मोबाईल घेत डॉक्टर साखरे आता तिलोत्तमाचे आभार मानतात. आता इकडे सावली बाहेर येताच तारा तिथे उभी असते. तारा सावलीला म्हणते की अगं सावली, तू बाहेर का आलीस? तू तिथेच थांबणार होती ना? सावली म्हणते हो, पण मला त्यांनी बाहेर पाठवलं. सो म्हणतो की हे बघ तारा, तू टेन्शन घेऊ नकोस, आई तिथे आहे, आई भैरवीजींची काळजी घेईल. तेवढ्यात अमृता तिथून जाऊ लागताच आता इकडे चंद्रकांतराव म्हणतात की अमृता तू कुठे चाललीस? चंद्रकांतराव म्हणतात की अमृता तू आता तिथे जाऊ नकोस, डॉक्टर आता आतमध्ये आहेत. आता इकडे तारा म्हणते नाही नाही अमृता वहिनी तुम्ही आतमध्ये जा. सोहम म्हणतो थांब तारा, तू अमृता वहिनीला का पुढे करतेस? जर तुला तिथे जायचं असेल तर तू स्वतः जा ना. तारा म्हणते की कारण तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. तेवढ्यात आता सावली तिचा मोबाईल घेऊन बाजूला जाते. तर अमृता तारा सोहमला समजावते आणि बाजूला जाऊन इकडे आता सावली जगन्नाथला फोन करत म्हणते की जगन्नाथजी, मी डॉक्टर साखरेंचा नंबर मिळवलाय बरं का. जगन्नाथराव म्हणतात काय सांगते सावली? जगन्नाथराव म्हणतात की तो साखरे डॉक्टर तर भैरवीच्या विश्वासातला आहे, मग तू कसा नंबर मिळवलास? सावली म्हणते की बोलता बोलता ते खोलीमध्ये आले, त्यांचा फोन त्यांनी बाजूला ठेवला पण तो फोन चालूच होता. मग मी त्यांच्या फोनवरून माझ्या नंबरवर डायल केलं आणि माझ्या फोनवरती त्यांचा मिस कॉल येताच नंबर पडला असल्याची सावली बोलते. आता सावली म्हणते की हे बघा मी तुमच्या मोबाईलवर नंबर पाठवला, आता पुढे काय करायचं ना ते तुम्ही बघा. जगन्नाथराव म्हणतात हे बघ सावली, तू आता अजिबात काळजी करू नकोस, पुढे काय करायचं ना ते मी बघतो. तो डॉक्टर कोणाला किती साखर पुरवतो, भैरवीचा त्याच्याशी काय संबंध आहे ना सावली, मी सगळं शोधून काढतो असे जगन्नाथ सांगतो. सावली म्हणते की भैरवी माई ज्या पद्धतीने वागतायत ना त्यावरून कळतंय की पाणी कुठेतरी मुरतंय. जगन्नाथ म्हणतो की सावली तू फक्त एक काळजी घे, तू फक्त सावध राहा आणि या प्रकरणात तुझं नाव कुठे येणार नाही याची तू काळजी घे. तिकडे फक्त काय चाललं याच्यावरती तू बारीक लक्ष ठेव असे जगन्नाथ सावलीला सांगतो. आणि फोन ठेवता क्षणी इकडे आता सावली विचार करत म्हणते की आता भैरवी माई तुमचा डाव मी फार काळ टिकू देणार नाही आणि तुमचे सत्य लवकरात लवकर समोर आलेलं असेल. आता तेवढ्या तिकडे डॉक्टर बाहेर येतात. चंद्रकांतराव म्हणतात डॉक्टर कशी आहे आता भैरवीजींची तब्येत? काही काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? डॉक्टर म्हणतात की त्यांची तब्येत नाजूक आहे, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या हृदयावरती ताण येईल असं काहीही घडता कामा नये बरं का, असे आता डॉक्टर सांगतात. आणि डॉक्टर म्हणतात की त्यांना हार्ट अटॅक येण्याची डॉक्टर म्हणतात की हे बघा तारा मॅडम, तुम्ही त्यांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, ते जे सांगेल ते ऐका, कारण त्यांना आता मोठा धक्का बसलाय आणि त्यांच्या हार्टवरती खूप ताणसुद्धा येऊ राहिला आहे बरं का, त्यांना टेन्शन अजिबात देऊ नका. डॉक्टर म्हणतात की निघतो बरं का मी, सध्या भैरवीजींची तब्येत महत्त्वाची आहे. आणि तारा म्हणते की मला हे सगळं नाटक वाटतंय, चूक वाटतंय. चंद्रकांतराव म्हणतात हे बघ चूक काय बरोबर काय हे ठरवायची आता वेळ नाहीये तारा. आणि इकडे आता घाईघाईने लगबगीने डॉक्टर आता बाहेर येतो आणि त्याचा मोबाईल बघतो. मोबाईलमध्ये आता दुसरा नंबर डायल झालेला असतो हे डॉक्टरच्या लक्षात येतं. विचार करत डॉक्टर म्हणतो की माझा मोबाईल मी फोन करत असताना बाजूला ठेवला होता, मग हा दुसरा नंबर कसा डायल झालाय? आता डॉक्टर विचार करतात की म्हणजे नक्कीच मी मोबाईल ठेवला असताना माझ्या मोबाईलवरून कोणीतरी नंबर डायल केला आहे आणि हे कुणीतरी सावधगिरीने केलंय आणि आता मला त्या सावलीचा संशय वाटतो. डॉक्टर आता विचार करतो आणि इकडे आता
तिलोत्तमाकडे भैरवी बघत म्हणते की तिलोत्तमा अगं बघ ना, तारा गेली नाही ना, आणि तिला सावली समजावते की नाही बघ बरं. तिलोत्तमा म्हणते हो हो भैरवी, आत्ता मी जाते आणि बघते. तेवढ्यात तिलोत्तमा बाहेर जाताच इकडे भैरवीच्या मोबाईलवर डॉक्टर कॉल करतो. डॉक्टरचा फोन आलेला बघून भैरवी फोन उचलते आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते बोला ना डॉक्टर. डॉक्टर म्हणतात भैरवी मॅडम गडबड झाली, मी तुम्हाला एक नंबर पाठवला आहे, तो कुणाचा आहे बघा बरं. आणि त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की म्हणजे मी ज्या वेळेस तुम्हाला तपासत होतो त्यावेळेस माझ्या मोबाईलवरून कुणीतरी नंबर डायल केला, ज्याला माझा नंबर पाहिजे होता त्याला तो नंबर मिळाला आहे असं मला वाटतंय. तेव्हा आता भैरवी म्हणते की तुमचा नंबर कुणी डायल केला असेल. डॉक्टर म्हणतात मला काही माहिती नाही, ते बघा अगोदर, मला खूप भीती वाटायला लागली भैरवी मॅडम. भैरवी म्हणते की डॉक्टर असं घाबरून जाऊ नका, थांबा मी चेक करते. आणि भैरवी तो नंबर बघते तर तो नंबर सावलीचा असल्याचे बघताच आता भैरवीला धक्का बसतो. आणि भैरवी म्हणते की डॉक्टर हा मला नंबर कळाला आहे, हा नंबर सावलीचा आहे. ते ऐकताच डॉक्टर घाबरतो आणि म्हणतो की सावलीचा नंबर, अरे बापरे, आता ती सावली मला सोडणार नाही. भैरवी म्हणते की डॉक्टर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे, नंबर फक्त सावलीलाच मिळाला आहे ना. भैरवी म्हणते की पाहिजे तर ती काय करू शकते नाही हे मला माहिती आहे, तेव्हा तुम्ही आता मी सांगते तेच करा असे म्हणत भैरवी आता डॉक्टरला तिचा डाव सांगते. आणि तो डाव ऐकताच आता डॉक्टर हा फोन ठेवत खुश होतो. इकडे आता भैरवी विचार करते की सावली तू किती जरी हुशार आणि शिकलेली असली ना तरी मी तुझी गुरु आहे एवढं तू लक्षात ठेव. आणि कायम तू लक्षात ठेव सावली, गुरु हा नेहमी शिष्याच्या एक पाऊल पुढे असतो, असा विचार आता भैरवी करते. आता इकडे सावली बेडरूममध्ये येते. सारंग म्हणतो की सावली तुझ्या मदतीला एखादी असिस्टंट ठेवू ना तू. सावली म्हणते कशाला. सारंग म्हणतो काय गं सावली, पुढच्या आठवड्यात तुझ्यात कार्यक्रम तोंडावर आलाय, तुला मदतीची गरज नाही आहे का. आणि त्यानंतर सारंग विचारतो तारा गेली आहे का. सावली म्हणते की नाही ते अजून इथेच आहेत. सारंग म्हणतो की बरं ते जाऊ दे सावली, मला एक मदत कर ना, मला कंपनीच्या ग्रुपवर मेसेज टाकायचा, 1 मिनिट मोबाईल दे ना. सावली म्हणते की का कोणता मेसेज टाकायचा, उद्या काही खास स्पेशल आहे का. सारंग म्हणतो की हो, कारण उद्या मराठी स्पेशल डे आहे आणि मला मराठी स्पेशल डे सेलिब्रेट करायचा आहे सावली, असे आता सारंग बोलतो. सावली म्हणते की काय सारंग सर, उद्या तुम्हाला मराठी डे सेलिब्रेट करायचा आहे, पण तुम्ही आत्ताच किती इंग्रजी शब्द बोलले की जर आपल्याला आपल्या मातृभाषेत बोलता येत नसेल तर मग त्या उत्सवाला काय अर्थ आहे सारंग सर. सारंग म्हणतो की सावली अगं पण, तर लगेच आता सावली म्हणते की पण मला एक आता कल्पना सुचली. सावली म्हणते खरंच आपण उद्या मराठी डे साजरा करूयात, म्हणजे मराठी भाषेची गोडी सगळ्यांना कळेल सारंग सर. आता इकडे दुसऱ्या दिवशी सारंग आणि सावली सगळ्यांना बोलावतात. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना सावली म्हणते की आज काय आहे सांगा बरं. तारा म्हणते काय आहे, तर सावली म्हणते की तारा मॅडम हा प्रश्न तुमच्यासाठी नव्हता. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की राजकुमार सर तुम्ही सांगा ना. तर राजकुमार म्हणतो अमृताचा वाढदिवस आहे. अमृता म्हणते वाढदिवस आणि माझा, काय बोलताय तुम्ही. आता सावली म्हणते की सोहम भाऊजी तुम्ही सांगा बरं. सोहम ताराला म्हणतो की उद्या आपल्या पहिल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे का. तुम्हाला कुणालाच माहिती नाही. सावली म्हणते की थांबा आता मी सांगते, उद्या मराठी भाषेचा गौरव दिन आहे. आणि सावली म्हणते की उद्या या भाषेच्या गौरव दिनानिमित्त उद्या तो दिन पाळणार आहोत आणि उद्या त्यामध्ये कुणीही इंग्रजी शब्द आपण वापरायचा नाही आहे. आणि सावली म्हणते की आपल्यातल्या कुणी जरी इंग्रजी शब्द वापरला तरी याला त्या रंगीत पट्ट्या वापरायच्या. तिलोत्तमा म्हणते काय, तर सावली म्हणते हो, आणि ज्याला जास्तीत जास्त पट्ट्या लागतील तो हरला बरं का. तारा म्हणते काय गं सावली. तमा म्हणते नाही असा खेळ काय कसला जमतोय. आता अमृता ही म्हणते की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. बबलू म्हणतो की पण जो जिंकेल त्याला बक्षीस काय. राजकुमार म्हणतो की त्याला आपण सगळेजण मिळून गिफ्ट देऊ. अमृता म्हणते काय म्हणालात, तर राजकुमार म्हणतो सगळेजण आम्ही मिळून त्याला बक्षीस देऊ. अमृता म्हणते असं. चंद्रकांतराव म्हणतात कल्पना खरंच छान आहे, पण आहे कुणाची, तर सारंग म्हणतो सावलीची. आता सावली म्हणते की या सगळ्या खेळाची सुरुवात होणार आहे उद्या सकाळी, त्यामुळे आज रात्री सगळ्यांनी शुभरात्री असे म्हणून झोपायचं. सारंग म्हणतो की मी उद्या सुट्टी घेतो. लगेच आता राजकुमार म्हणतो की भावा कार्यालयातून मी उद्या सुट्टी घेणार आहे असं म्हणायचं. आणि सावली म्हणते की सगळ्यांना नियम कळले का, तर राजकुमार म्हणतो हो. अंगठा दाखवत आता सावली म्हणते की ऑल द बेस्ट. लगेच आता राजकुमार सावलीकडे बघतो आणि लगेच आता सावली म्हणते की सगळ्यांना शुभेच्छा. आणि
तिलोत्तमा आता हसू लागते. दुसऱ्या दिवशी सारंग उठून त्याचे आवरतो आणि कंपनीत जायचं असतं तर सारंग 3 इंग्रजी शब्द वापरतो तर लगेच 2 पट्ट्या रंगीत सावली सारंगच्या कोटला लावते आणि ते बघून आता सारंग म्हणतो, हे काय? सावली म्हणते, तुम्ही 3 इंग्रजी शब्द वापरले पण मी 2च पट्ट्या लावल्यात. सारंग म्हणतो, त्याचं काय, आता सवय झाली ना ग सावली. आता सावली म्हणते की तुम्हाला तर 2च पट्ट्या लागल्यात पण बाहेर कुणाला किती किती पट्ट्या लागल्या असतील काय माहिती. हसतच सारंग म्हणतो की सावली पण या पट्ट्या. सावली आता हसू लागते आणि लगेच आता सावली म्हणते की राजकुमार सर. सारंग म्हणतो, काय? तर लगेच सावली म्हणते की राजकुमार भाऊजी, सोहम भाऊजी आणि तारा. असं करत आता सावली म्हणते ताराला काय म्हणावं आणि लगेच हसतच सारंग म्हणतो की चल चल ये सावली, चल चल आणि प्रेमाने सावलीला बाहेर घेऊन जातो. आता इकडे राजकुमारने सुद्धा अमृताला 3 इंग्रजी शब्द वापरलेले असतात तर अमृता आता राजकुमारच्या शर्टला 3 पट्ट्या लावते. आता राजकुमार चिडतो. राजकुमार म्हणतो की मला आता ना हा खेळ खेळायचाच नाहीये. आणि तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो की ती वैद्यभुवानी दिलेली चिठ्ठी कुठे आहे गा अमृता. आता अमृता देखील एक इंग्रजी शब्द बोलते तर पटकन राजकुमार अमृताला आता रंगीत पट्टी लावतो आणि दोघेही आता लहान मुलासारखे भांडवत आता बाहेर येतात आणि दोघेही भांडत बाहेर येतात. आता सोहम पुढे येतो आणि म्हणतो, काय झालं? राजकुमार म्हणतो की त्या वैद्यांनी हिला एक चिठ्ठी लिहून दिली होती, ती चिठ्ठी कुठे हरवली काय माहिती हिच्याकडून. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की काय? लगेच सोहम आता इंग्रजी शब्द वापरतो तर हसतच राजकुमार सोहमला रंगीत पट्टी लावतो. सारंग आणि सावली देखील तिथे येतात आणि आता सगळेजण तिथे मराठी भाषेचा बोलण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा आता इंग्रजी शब्द त्यांच्या तोंडातून पडतात तर प्रत्येक जण आता एकेकाला रंगीत पट्टी लावतो. आणि इकडे आता डॉक्टर साखरेला आता जगन्नाथच्या माणसाने पकडून एका रूममध्ये आणलेलं असतं आणि तो माणूस आता डॉक्टर साखरेला खुर्चीवर बसवतो. घाबरलेला डॉक्टर साखरे म्हणतो की कुठे आहे पेशंट, कुठे आहे आणि मला इथे धरून का आणलंय आणि इथे का बसवलंय. डॉक्टर जाम घाबरलेला असतो आणि लगेच आता डॉक्टर म्हणतो की तू म्हटला होता ना अर्जन्सी आहे, पेशंट आहे, कुठे आहे पेशंट. लगेच आता जगन्नाथ अंधारातून बाहेर येत म्हणतो पेशंट इथे आहे आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो पेशंट सिरियस आहे. डॉक्टर साखरे. डॉक्टर आता जगन्नाथला बघतो जाम घाबरत. डॉक्टर आता जगन्नाथला म्हणतो की जगन्नाथ तू इथे. जगन्नाथ डॉक्टर साखरे समोर उभा राहतो. डॉक्टर साखरेची घाबरगुंडी उडालेली असते. थरथर कापत डॉक्टर आता जगन्नाथ समोर उभा राहतो आणि जगन्नाथ आता त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणतो बस खुर्चीवर बस. डॉक्टर खुर्चीवर बसताच बाज मांडी घालत जगन्नाथ खुर्चीवर त्याच्या समोर बसतो आणि म्हणतो की तुझी स्मरणशक्ती एकदम तगडी आहे रे आणि उगाच नाही तू डॉक्टर झालायस. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या मुलीची केस तुमच्याकडेच होती ना. आणि आता ते शब्द ऐकताच आता डॉक्टर जाम घाबरलेला असतो. इकडे तिकडे डॉक्टर बघू लागतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी मराठी भाषेचा सगळेजण खेळ खेळत गप्पा मारत असतात. सगळेजण मराठीतून बोलत असतात तर सावली आता तिलोत्तमाला म्हणते की तुमच्या आयुष्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. तर तिलोत्तमा म्हणते की वेळ. कारण मला माझ्या आयुष्यात वेळ मिनटं टू मिनटं महत्त्वाचा आहे. सावली म्हणते की मिनटं नाही, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. तर लगेच करत तिलोत्तमा हसते आणि तेवढ्यात आता इकडे जगन्नाथ आता ते सगळे खेळ खेळत असताना मेंदळ्यांच्या घरी येतो. रागाने लालबुंद झालेला जगन्नाथ चंद्रकांतकडे बोट करत म्हणतो की चंद्रकांत. आणि लगेच आता जगन्नाथचे रागाचे ते शब्द ऐकताच आता सगळेजण उठून उभा राहतात. सावली म्हणते जगन्नाथजी अहो काय झालं. तर जगन्नाथ म्हणतो की चंद्रकांत मला तुला काही प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाची मला सगळे खरं उत्तर पाहिजे. तर आता सगळेजण घाबरलेले असतात. सावली म्हणते जगन्नाथजी घरी सगळं काही ठीक आहे ना. जगन्नाथ म्हणतो की सावली मला तुझ्या प्रश्नांची उत्तरे आत्ता द्यायची नाही आहेत. मला चंद्रकांतला जी प्रश्न विचारायची चंद्रकांतकडून त्याची मला सगळी खरी उत्तरे हवी आहेत. तर जगन्नाथ डॉक्टर साखरेकडून सत्य समजताच आता चंद्रकांतला कोणता प्रश्न विचारणार. भूतकाळातील भयानक सत्याचा आता जगन्नाथ समोर कोणता डॉक्टर साखरे उलगडा करतो आणि जगन्नाथ आता त्याचा जाब चंद्रकांतला कसा विचारतो आणि कोणते सत्य बाहेर येते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.